वेलकम स्टुडंट्स. सम बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा चॅप्टर आपला सुरू आहे. तर त्या चॅप्टरमध्ये आज आपल्याला पुढचा पार्ट बघायचा आहे बघा, टाईप्स ऑफ रिएजंट्स. ओके, सोपा पार्ट आहे. 1-2 कन्सेप्ट याच्यामध्ये आज आपण बघणार आहे. आता टाईप्स ऑफ रिएजंट म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये एक आधी रिॲक्शन आपण कन्सिडर करूया आणि त्याच्या मग पुढं जाऊन त्याचं एक्सप्लेनेशन. बघा, तुम्हाला रिॲक्शनमध्ये इथं काय दिसतंय, CH3Br + KOH म्हणजे मिथिल ब्रोमाइड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड यांची कॉम्बिनेशनची रिॲक्शन आहे ही. आणि ह्या रिॲक्शनमध्ये जेव्हा हे दोघं रिॲक्ट होतात तेव्हा ह्याच्यामधनं तुम्हाला मिथिल अल्कोहोल आणि पोटॅशियम ब्रोमाइड हे बाय प्रोडक्टमध्ये मिळतं. तर आता बघा मुलांनो, इथं जर कन्सिडर केलं आपण तर ह्या रिॲक्शनमध्ये एक्झॅक्टली जर आपला CH3Br हा जो पार्ट आहे, ओके, CH3Br जे काही आहे ह्याला काय म्हटलं जातं बघा, इट इज कॉल्ड ॲज अ सबस्ट्रेट. आणि जे आपण ॲक्वियस KOH घेतलेलं आहे त्याला म्हटलं जातं रिएजंट. मग आता हे जे सबस्ट्रेट आणि हे जे रिएजंट आहेत याच्यापैकी जर रिएजंट आपण कन्सिडर केला तर हा जो रिएजंट असतो हा एकतर इलेक्ट्रॉन रिच असतो किंवा एकतर इलेक्ट्रॉन डिफिशियंट असू शकतो. समजते तुम्हाला? इलेक्ट्रॉन रिच म्हणजे त्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्तही म्हणजे मॅक्झिमम इलेक्ट्रॉन असतात, आणि इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणजे कधीकधी त्याच्याकडे इलेक्ट्रॉन कमी पण असू शकतात. ओके, मग ह्या दोघांच्या अशा टाईपवरून हे जे रिएजंट आहेत त्यांना 2 टाईपमध्ये क्लासिफाय केलेले आहे. पहिले असतात इलेक्ट्रोफिलिक रिएजंट, त्यालाच इलेक्ट्रोफाइल्स असं म्हटलं जातं. ओके, आता इलेक्ट्रोफिलिक आणि त्यालाच इलेक्ट्रोफाईल असा वर्ड आहे. आता हा जो इलेक्ट्रोफिलिक या इलेक्ट्रोफाईल याचा अर्थ काय बघा, इथं 2 वर्डचं कॉम्बिनेशन आहे, दिस इलेक्ट्रो आणि प्लस फिलिक. आता इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रॉन आणि फिलिक ह्या शब्दाचा अर्थ आहे लविंग किंवा अट्रॅक्टिंग टाईपचं कॅरेक्टर असतं त्यांच्याकडे. म्हणजे एकंदरीत इलेक्ट्रोफिलिक ह्या शब्दाचा अर्थ काय होतो की इलेक्ट्रॉन लविंग किंवा इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन असणाऱ्या ह्या स्पेसिस असतात किंवा इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन असणारे हे रिएजंट असतात. आता ऑब्व्हियसली ह्यांना इलेक्ट्रॉनविषयी अट्रॅक्शन आहे, म्हणजे त्यांच्या स्वतःकडे इलेक्ट्रॉन कमी असतात म्हणून त्यांना इलेक्ट्रॉन डिफिशियंट असं म्हटलं जातं. आणि इलेक्ट्रॉन कमी असल्यामुळं त्यांच्यावरती जो चार्ज असतो दे आर अ पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस. त्या कशा असतात, त्यांचा चार्ज पॉझिटिव्ह असतो. फॉर एक्झाम्पल जर आपण कन्सिडर केलं तर H+ किंवा NO2+ हे जे आहेत ह्यांना आपण इलेक्ट्रॉन डिफिशियंट म्हणू शकतो. किंवा मोलेक्युल जर कन्सिडर केले आपण की जे इनकम्प्लीट ऑक्टेटमध्ये जातात. इनकम्प्लीट ऑक्टेट म्हणजे अष्टकपूर्ण किंवा त्यांच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन नसतात, त्यांना इनकम्प्लीट असं म्हटलं जातं. त्यांनासुद्धा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आपण कन्सिडर केले तर त्या टाईपचे एक्झाम्पल पण आपण सांगू शकतो. कुठले कुठले एक्झाम्पल येतात मग बघा, त्याच्यामध्ये BF3 म्हणजे बोरॉन ट्रायफ्लोराईड असेल किंवा AlCl3 ॲल्युमिनियम ट्रायक्लोराईड असेल किंवा ZnCl2 जर घेतलं झिंक क्लोराईड असेल, हे सगळे तुमचे इलेक्ट्रोफाईल म्हणून आपण त्याला कन्सिडर करतो. आता हे जे इलेक्ट्रोफाईल आहेत ते इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात. आता इलेक्ट्रॉन त्यांच्याकडं कमी आहेत त्यामुळं काय करतात, ते दुसऱ्याकडनं इलेक्ट्रॉनची पेअर घेतात. ओके, मग असे जे रिएजंट असतात जे दुसऱ्याकडनं इलेक्ट्रॉनची पेअर ॲक्सेप्ट करतात त्यांना जनरली लेविस ॲसिड असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे हे लक्षात ठेवा, इलेक्ट्रोफाईल जे असतात ते लेविस ॲसिड्स असतात. द लेविस इज अ सायंटिस्ट, त्यानं ॲसिड आणि बेस कसे ओळखायचे हे सांगितलं होतं. 10th पर्यंत तुम्ही ॲसिड आणि बेस pHच्या लेवलवर सांगितले. ओके, म्हणजे जर pHचं स्केल सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यावरून pH जर 7पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण बेस म्हणतो, 7पेक्षा कमी असेल तर त्याला ॲसिड असं कन्सिडर केलं जातं. पण लेविस ही जी कन्सेप्ट आहे, लेविसमध्ये काय सांगतो की इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतात ज्या स्पेसिस त्यांना लेविस ॲसिड म्हटलं जातं. हे एकंदरीत इलेक्ट्रोफाईलशी रिलेटेड. जसे इलेक्ट्रोफाईल आहेत त्याला बरोबर अपोजिट असतात तुमचे न्यूक्लिओफाईल किंवा न्यूक्लिओफिलिक रिएजंट. आता हा आपण जो वर्ड आहे न्यूक्लिओफिलिक, ह्याच्यामध्ये सुद्धा 2 वर्डचं कॉम्बिनेशन आहे, न्यूक्लियस आणि फिलिक. फिलिक याचा अर्थ सेम तोच, लविंग किंवा अट्रॅक्शन असणार. न्यूक्लियस लविंग. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की न्यूक्लियसवरती जनरली पॉझिटिव्ह चार्ज असतो. ओके, आता हे जे न्यूक्लियस लविंग स्पेसिस आहेत किंवा न्यूक्लिओफाईल्स आहेत ते कसे आहेत बघा, त्यांना पॉझिटिव्ह चार्जचं अट्रॅक्शन असतं. म्हणजे स्वतः ते कसे असतात, निगेटिव्ह असतात. अपोजिट आहे म्हणून मी सांगितले, इलेक्ट्रोफाईल हे पॉझिटिव्ह असतात, न्यूक्लिओफाईल हे तुमचे निगेटिव्ह असतात.
आता हे न्यूक्लिओफाईल हे इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहेत, त्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो. मग याचे एक्झाम्पल जर बघितले तर OH मायनस घ्या, CN मायनस, CL मायनस किंवा तुमचा BR मायनस, हे जे आहेत ते न्यूक्लिओफाईल असतात. आणि ह्याच्याबरोबरच जर आपण मोलेक्युल्स कन्सिडर केले तर मोलेक्युलमध्ये ऑक्टेट एक्सपांडेड ज्यांचं असतं किंवा ज्यांच्याकडं 8 इलेक्ट्रॉन पूर्ण होऊन अजून शिल्लक जर इलेक्ट्रॉनच्या पेअर राहत असतील, अशा स्पेसिसना किंवा अशा रिएजंटना सुद्धा न्यूक्लिओफिलिक म्हटलं जातं, की ज्यांच्यावरती लोन पेअर्स असतात. मग असे कोण आहेत तर H2 आहे तुमचं, अमोनिया आहे किंवा H2S घेतलं किंवा अल्कोहोल R-OH, तुमचे अमाइन्स किंवा इथर्स, हे जे आहेत ते जनरली न्यूक्लिओफिलिक. आता तुम्ही म्हणाल हे कसं लोन पेअर कशी राहते, तर आपण सिम्पल एक्झाम्पल बघूया H2Oचं. H2Oमध्ये काय आहे बघा, ऑक्सिजन सेंट्रली असतो आणि हे 2 हायड्रोजन असतात. हे पुढं आपण शिकणार आहे केमिकल बॉन्डिंगमध्ये. तर हा जो सेंट्रल ऑक्सिजन असतो ना, ह्याच्यावरती अशा इलेक्ट्रॉनच्या पेअर असतात. म्हणजे ओव्हरऑल ह्यांचं बॉन्ड फॉर्मेशन होऊन इलेक्ट्रॉन बॉन्ड फॉर्मेशनमध्ये यूज करून पण ह्यांच्याकडे शिल्लक राहतात इलेक्ट्रॉन, म्हणजे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहेत. आणि ह्या इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आपण म्हटलं ना, न्यूक्लिओफाईल म्हणजे इलेक्ट्रॉन रिच. इथं बघा इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा शिल्लक राहिलेत. त्याच पद्धतीनं NH3चं स्ट्रक्चर घेतलं तर NH3मध्ये सुद्धा नायट्रोजन सेंट्रली असतो आणि हे 3 हायड्रोजन 3 बॉन्डनं याला बँड होऊन ह्याच्यावरती सुद्धा एक लोन पेअर असते. मग अशा ज्या स्पेसिस आहेत त्यांना न्यूक्लिओफाईल असं म्हटलं जातं. हे रिएजंटचे 2 टाईप आहेत. सोपं आहे, एकामेकाला अपोजिट आहेत. जर आपण ह्यांना डिस्टिंग्विशच्या फॉर्ममध्ये बघायचं म्हटलं तर डिस्टिंग्विशसुद्धा ह्यांचा सोपा आहे. आपण बघू शकतो डिस्टिंग्विशशी रिलेटेड. समजा इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल ह्याच्यामधला फरक जर तुम्हाला विचारला तर तुम्हाला सांगता यावा. फरक अतिशय सोपा आहे बघा. पहिले पॉईंट आपण त्याच्या डेफिनेशनशी रिलेटेड घेऊ शकतो. पण काय म्हटलं, इलेक्ट्रोफाईल हे कसे असतात, इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात आणि न्यूक्लिओफाईल हे कसे असतात, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस असतात. त्याच पद्धतीनं दुसरा, इलेक्ट्रोफाईल जे असतात ते नेहमी कसे असतात, निगेटिव्ह चार्जकडे अट्रॅक्ट होतात कारण ते स्वतः पॉझिटिव्ह असतात. त्यामुळं त्याच्या अपोजिट बरोबर हे न्यूक्लिओफाईल येणार. हे न्यूक्लिओफाईल स्वतः निगेटिव्हली चार्ज असतात, त्यामुळे ते अट्रॅक्ट होत असताना पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होतात. देन थर्ड वन इज अ व्हॉट, दे आर इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. ओके, दे अटॅक ऑन इलेक्ट्रॉन रिच सेंटर ऑफ द सबस्ट्रेट. म्हणजे जर मगाची रिएक्शन आपण कन्सिडर केली सुरुवातीची, तर त्याच्यामध्ये जी तुमची सबस्ट्रेट आहे त्याचं इलेक्ट्रॉन रिच सेंटर म्हणजे जास्तीत जास्त त्याच्याकडे इलेक्ट्रॉन असतील तर ते तिथं अटॅक करतात. कोण, इलेक्ट्रोफाईल. आणि त्याच्या अपोजिट बरोबर हे इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटरवरती अटॅक करत असतात. देन लेविसच्या कन्सेप्टनुसार इलेक्ट्रोफाईल हे लेविस ॲसिड असतात कारण ते इलेक्ट्रॉनची पेअर दुसऱ्याकडनं घेतात. आणि न्यूक्लिओफाईल हे कसे असतात, लेविस बेस असतात कारण ते इलेक्ट्रॉनची पेअर दुसऱ्याला देत असतात. देणं आणि घेणं, इलेक्ट्रॉनची पेअर, ह्याच्यावरती लेविस ॲसिड आणि बेसच्या कन्सेप्ट आहेत. देन नेक्स्ट वन, ह्याच्यामध्ये जर कन्सिडर केलं, जर एक्झाम्पल आपण बघितले मागाच्यासारखेच H+ असेल किंवा NO2+, BF3, AlCl3, आणि ह्याचे एक्झाम्पल बघा, जस्ट क्लोरो किंवा सायनो, H2O घ्या किंवा NH3 घ्या, ह्यासारखे एक्झाम्पल हे न्यूक्लिओफाईलशी रिलेटेड आपण सांगू शकतो. हे एकंदरीत टाईप्स ऑफ रिएजंटशी रिलेटेड येतं. आता ह्याच रिएजंटच्या टाईपवरून पुढं जाऊन तुम्हाला सबस्ट्रेटशी रिलेटेड इलेक्ट्रॉनच्या पेअरचं शिफ्टिंग कसं झालं आहे, म्हणजे इलेक्ट्रोफिलिक किंवा न्यूक्लिओफिलिक रिएजंट अटॅक केल्यानंतर तिथं वेगवेगळे इफेक्ट क्रिएट केले जातात. आणि ते जे इफेक्ट आहेत त्याच्यामध्ये मग आपल्याला एक 3 ते 4 इफेक्ट आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्ट बघायचा आहे, रेझोनन्स इफेक्ट बघायचा आहे, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट एक आहे तुम्हाला, आणि हायपर कॉन्ज्युगेशन, असे टोटल 4 इफेक्ट आहेत. तर त्यातलाच जो पुढचा इफेक्ट आहे आपला इंडक्टिव्ह इफेक्ट, तो आपला पुढचा पार्ट आपण बघूया. इंडक्टिव्ह इफेक्ट. तर त्या इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये आता हा जो इफेक्ट आहे हा सुद्धा सोपा इफेक्ट आहे बघा. ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कोव्हॅलंट बॉन्ड आपण काय म्हणतो की इलेक्ट्रॉनच्या ज्या पेअर असतात त्या शेअर केल्या जातात. ओके, शेअरिंग केलं जातं इलेक्ट्रॉन पेअरचं, आणि शेअरिंग झाल्यानंतर कोव्हॅलंट बॉन्डचं फॉर्मेशन होतं. आता समजा शेअरिंग होणार आहे म्हणजे तिथं 2 स्पेसिस येतील, समजा A आणि आणि दुसरी स्पेसिस जर कन्सिडर केली आपण, त्याच्यामधली जर समजा ही A स्पेसिस आहे आणि Aनं एक इलेक्ट्रॉन दिला आणि दुसरा इलेक्ट्रॉन जर समजा Bनं दिला, तर ह्या दोघांचं शेअरिंग होऊन याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्डचं फॉर्मेशन होतं.
हे आपल्याला माहिती आहे, आपण फिशनमध्ये पण बघितलं होतं. आता समजा कोव्हॅलंट बॉन्ड जर फॉर्म झालेला असेल आणि ह्या जर दोन एंटिटी आपण घेतल्या, ओके, सेम इलेमेंट असतील किंवा दोन वेगवेगळे ॲटम असतील, जर ह्या दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर सेम असेल, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय असतं बघा, की इलेक्ट्रॉन जे शेअर केलेले असतात ते स्वतःकडे अट्रॅक्ट करायची त्यांची टेंडन्सी दोघांची जर सेम असेल तर ह्यांच्यामधली जी बॉन्डिंग पेअर जी असते ती इक्वली शेअर केलेली असते दोघांच्यामध्ये. आणि अशा बॉन्डचं नेचर हे कसं असतं, नॉन पोलर नेचर असतं. यांचं नेचर कसं असतं, नॉन पोलर, म्हणजे दोघंही सेम चार्ज कॅरी करतात, नॉन पोलर इन नेचर. मग एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल H2 किंवा Cl2. आता समजा हायड्रोजनचं फॉर्मेशन घेतलं, डायहायड्रोजन H2 आहे ना, हे कसं असणार, हायड्रोजन हा एक हायड्रोजन आपला एक इलेक्ट्रॉन देईल, दुसरा एक हायड्रोजन दुसरा एक इलेक्ट्रॉन देईल आणि बॉन्डचं फॉर्मेशन. तर दोन्हीही हायड्रोजन आहेत म्हणजे दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी समान असणार आहे, त्यामुळे हा बॉन्ड तुमचा नॉन पोलर असेल. किंवा Cl2चं पण एक्झाम्पल सेम तसं, Cl-Cl ह्याची पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि ह्याची पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असणार आहे. अशा टाईपला नॉन पोलर बॉन्ड असं म्हटलं जातं. ह्याच्या अपोजिट पण कंडिशन असतात. काही वेळेला कोव्हॅलंट बॉन्ड जेव्हा फॉर्म होतो तेव्हा ज्या दोन एंटिटी असतात त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरंट असते एकामेकापेक्षा. म्हणजे कसं असतं, एक जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो आणि दुसरा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. मग जो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो त्याची टेंडन्सी काय असते, की सगळे इलेक्ट्रॉन तो स्वतःकडे शिफ्ट करून घेत असतो, स्वतःकडे घेत असतो आणि तो अजून जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह होतो. आणि तसं झाल्यामुळं जो मधला बॉन्ड असतो दोघांच्या मधला तो पोलर असल्यासारखा बिहेव करतो किंवा पोलर कोव्हॅलंट बॉन्ड राहतो. एक्झाम्पल बघा तुम्हाला दिले HCl किंवा H2O किंवा CH3Cl. जर कन्सिडर केलं तर HClमध्ये जर बघितलं तर H हा पॉझिटिव्ह चार्ज कॅरी करेल आणि Cl हा मायनस चार्ज कॅरी करेल. म्हणजे ह्या Clची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी Hपेक्षा जास्त. मग Clची टेंडन्सी काय असते बघा, जर दाखवलं मी, समजा हा H आहे आणि हा Cl आहे, तर Cl सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं हा मधले इलेक्ट्रॉन सगळे स्वतःकडे अट्रॅक्ट करणार. जे इलेक्ट्रॉनची जी शिफ्ट आहे ती हायड्रोजनकडनं Clकडं होणार. त्यामुळं हा जो Cl आहे तो मायनस चार्ज कॅरी करेल आणि हा जो H आहे तो प्लस चार्ज कॅरी करेल. आणि असं चार्जचं सेपरेशन झाल्यामुळं हा जो मधला बॉन्ड आहे इथला तो बॉन्ड एक्झॅक्टली बिहेव कसा करणार, पोलर झालेला बिहेव करणार. म्हणजे दोन पोल तिथं सेपरेट होतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, त्याला पोलर म्हणायचं. आणि जिथं पोल सेपरेट होत नाहीत त्याला नॉन पोलर असं म्हटलं जातं. मग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा फरक जर आला तर अशा टाईपचं बॉन्डचं नेचर तुमचं पोलर असल्यासारखं बिहेव करतं. आणि ह्याच पोलॅरिटीवरती इलेक्ट्रॉनिक इफेक्ट जो आपल्याला बघायचा आहे आजचा, तो इंडक्टिव्ह इफेक्ट. याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. समजा जर इथिल क्लोराईड आपण एक्झाम्पल घेतलं, CH3CH2Cl. आता इथं बघा हा जो Cl आहे इट इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲज कम्पेअर टू दिस कार्बन नंबर 1 अँड कार्बन नंबर 2. आता समजा ही तुमची चेन अशी एक्सटेंड झालेली आहे इकडं, तर Cl कसा इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, कुणापेक्षा जास्त, ह्या कार्बनपेक्षा जास्त. मग ह्याची टेंडन्सी काय असणार आहे, की इकडचे इलेक्ट्रॉन जे मधले शेअर केलेले सगळे स्वतःकडे तो अट्रॅक्ट करायला बघणार. आणि अट्रॅक्ट केल्यानंतर ऑब्व्हियसली इथं डेल्टा मायनस आणि डेल्टा प्लस चार्जचं म्हणजे सेपरेशन होणार. ह्याला आपण कार्बन नंबर 1 म्हणूया, ह्याला आपण कार्बन नंबर 2 म्हणूया. असं सेपरेशन झाल्यानंतर जी इलेक्ट्रॉनची शिफ्ट आहे इलेक्ट्रॉन डेन्सिटीची ती एका ॲरोनं दाखवली. म्हणजे हा जो मधला ॲरो आहे तुमचा ते डिटेलमध्ये असं शिफ्ट झाल्यानंतर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जमध्ये बॉन्ड तुमचा पोलर सेपरेट झालेला आपल्याला बघायला मिळेल. दिस इज अ शिफ्ट ऑफ इलेक्ट्रॉन. बघा इथं तुम्हाला दिसते क्लोरीन जो आहे त्याच्यावरती मायनस चार्ज आलेला आहे आणि हा मधला ॲरो जो आहे ह्याच्यामध्ये ॲरो एक ड्रिफ्ट दाखवलेली, इलेक्ट्रॉनची शिफ्टिंग दाखवली आहे. कसं शिफ्टिंग आहे बघा, कार्बन नंबर 1 कडनं ह्या Clकडं. नंतर काय होतं बघा, इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जचं सेपरेशन झाल्यानंतर हा जो C1 आहे तुमचा हा पॉझिटिव्ह चार्ज स्वतःवरती डेव्हलप करतो आणि काय होतं की इलेक्ट्रॉनची जी डेन्सिटी आहे ॲडजसंट कार्बन बॉन्डमध्ये पण ती जी शिफ्ट आहे ती तिथं काय केली जाते, पुढं कंटिन्यू केली जाते. आणि कॉन्सिक्वेंटली काय होतं की पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो कार्बन नंबर 2 वरती सुद्धा तसाच डेव्हलप केला जातो. म्हणजे होतं काय बघा, हळूहळू हा बॉन्ड इथला कार्बन ह्या पुढच्या कार्बनला सुद्धा स्वतःसारखंच बिहेव करायला लावतो. म्हणजे हे इलेक्ट्रॉन परत ह्या कार्बनचे सुद्धा इलेक्ट्रॉन इकडं शिफ्ट केले जातात. म्हणजे इथं आपण काय म्हणू शकतो की अनदर वर्ड्समध्ये जर आपल्याला डिफाईनच करायचं असेल इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय, तर एक्झॅक्टली इथं जर तो आपला पोलर बॉन्ड जो आहे C-Cl पहिला हा
इथला पोलर बॉन्ड जो आहे जो कसा येणार आहे C'Cl हा प्लस आणि मायनसमध्ये पोलर झालेला बघायला मिळाल. हा पोलर बॉन्ड काय करतो, इंड्युसेस अ पोलॅरिटी इन अ ॲडजेसंट बॉन्ड. स्वतः हा पोलर आहे आणि हा पोलर असल्यानंतर काय करतो, पुढे जाऊन आपली पोलॅरिटी आपल्या जवळच्या कार्बनमध्ये सुद्धा इंड्यूस करतो. इंड्यूस करणं म्हणजे कळतंय आपली पोलॅरिटी त्याच्यामध्ये घालतो. मग ह्या कन्सेप्टवरनंच जर आपण इंडक्टिव्ह इफेक्ट डिफाईन करायचं झालं तर त्याची डेफिनेशन काय येणार बघा. इन शॉर्ट सिंगल वर्डमध्ये आपण कसं डिफाईन करू शकतो, पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड, त्यालाच इंडक्टिव्ह इफेक्ट म्हटलं जातं. पोलरायझेशन ऑफ सिग्मा बॉन्ड. ओके, सिग्मा बॉन्ड इज रिलेटेड टू सिंगल बॉन्ड. पाय बॉन्डमध्ये डबल बॉन्डेड कॅरेक्टर येतं, हे पुढे आपण बघणार आहे. मग सिग्मा बॉन्डचं झालेलं पोलरायझेशन caused by the polarization of adjacent sigma bond is referred to as a inductive effect. समजतंय? ॲडजेसंट बॉन्ड पोलराइज झाल्यानंतर तो स्वतःची पोलॅरिटी जी दुसऱ्या बॉन्डमध्ये पण घालतो त्याला इंडक्टिव्ह इफेक्ट म्हटलं जातं. इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये इंड्यूस हा वर्ड आला आहे, त्याचा अर्थच म्हणजे काय आहे की स्वतःसारखं दुसऱ्याला वागायला भाग पाडणं. इट इज इंडक्शन ऑर इंड्यूस. म्हणजे हा बॉन्ड स्वतः पोलर आहे, स्वतः पोलर असून पण दुसऱ्याला पण तो स्वतःसारखं बिहेव करायला लावतो. इट इज अ इंडक्टिव्ह इफेक्ट. आता हा जो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे हा परमनंट इफेक्ट असतो, लक्षात ठेवा. आता हे जे परमनंट कॅरेक्टर आहे ह्या इफेक्टचं पुढे जाऊन आपण सांगू शकतो. समजा आपण चेन अशी एक्सटेंड करत गेलो तर हा इफेक्ट पुढे इन्क्रीज होत जातो तुमचा. आणि जनरली एक 4 कार्बनपर्यंत त्याची टेंडन्सी राहते. जशी चेन आपण वाढवू, लेंथ कार्बनची वाढली किंवा चेनची जर लेंथ वाढली तर हा इफेक्ट थोडा डिक्रीज व्हायला लागतो. पुढे जाऊन ह्या इफेक्टमध्ये 2 टाईप पडतात, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. समजा इंडक्टिव्ह इफेक्टशी रिलेटेड जर तुमचा सबस्टिट्युएंट असणार आहे, सबस्टिट्युएंट म्हणजे कळते आता इथं हे Cl आहे, दिस इज अ सबस्टिट्युएंट, ही मागची कार्बनची चेन येणार तुमची. मग हा जो इथला सबस्टिट्युएंट आहे हा कुठल्या टाईपचा आहे त्याच्यावरने इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये 2 टाईप पडतात, -I आणि +I. ओके, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. I स्टँड्स फॉर युअर इंडक्टिव्ह इफेक्ट. समजा तुमच्या चेनमध्ये जर इलेक्ट्रॉन विथड्रॉ करणारा आणि इलेक्ट्रॉन डोनेट करणारा असे 2 ग्रुप राहतात. एकतर इलेक्ट्रॉन तिथनं काढून घेणारा ग्रुप असेल किंवा स्वतःचे इलेक्ट्रॉन त्या चेनमध्ये देणारा ग्रुप असेल, त्याच्यावरनं हे ठरतं. सपोज इन केस इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जर तुमच्या चेनमध्ये असतील तर त्या इफेक्टला निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. इफ इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आर देअर देन इफेक्ट इज -I इफेक्ट. आणि जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील तर इफेक्ट हा +I इफेक्ट तिथं असतो. मग इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कसे ओळखायचे तर बघा, समजा तुमच्या त्या कंपाऊंडमध्ये जर असे ग्रुप असतील FCl, Br, I, NO2 किंवा सायनो, कार्बोक्झॅलिक ॲसिड, देन COOR, ईस्टर, ह्यासारखे जर ग्रुप असतील ह्याला इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप म्हटलं जातं. असे ग्रुप असतील तर तिथं -I इफेक्ट आहे, हे पक्क ओळखायचं. आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटीवरती सुद्धा हा जो इफेक्ट आहे तुमचा डिपेंड राहतो. जेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल तेवढा जास्त -I इफेक्ट असतो. ओके, म्हणजे जर FCl, Br आणि I म्हणजे हे हॅलोजन सिरीजचे रिलेटेड जे एलिमेंट आहेत किंवा फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात जास्त असते, त्यामुळे फ्लोरीन जर प्रेझेंट असेल तर मॅक्झिमम तुमचा -I बघायला मिळेल. त्यानंतर क्लोरीन, त्यानंतर ब्रोमिन आणि त्यानंतर आयोडीन. अशा टाईपमध्ये मग तुमचा हा -I इफेक्ट जर असे रिएजंट असतील तर तिथं प्रेझेंट असतो. समजा जर तुमच्या स्ट्रक्चरमध्ये किंवा दिलेल्या कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रॉन डोनेट करणारे ग्रुप असतील, म्हणजे स्वतःचे इलेक्ट्रॉन जर ते तिथं देत असतील तर त्या इफेक्टला तिथं म्हटलं जातं +I इफेक्ट. मग त्याच्याशी रिलेटेड समजा मेटल्स असतील, सोडियम असेल, पोटॅशियम असेल किंवा मॅग्नेशियम असेल, झिंक, ह्यासारखे जर तिथं रिएजंट असतील किंवा अल्किल ग्रुप असतील, मेजरली मिथिल असेल, तुमचा इथिल असेल, आणि ही चेन पुढे एक्सटेंड करून तुम्ही कितीही ग्रुप याच्यामध्ये अल्किल ग्रुप ॲड करू शकता असे असेल. किंवा निगेटिव्हली चार्ज ग्रुप असतील, समजा CH3O- असेल किंवा जे हे जनरली अल्कॉक्साईड आहेत. ओके, मिथॉक्साईड जर CH3O- किंवा C2H5O किंवा ह्या टाईपचं कार्बोनिल ग्रुपशी रिलेटेड निगेटिव्ह चार्ज कॅरी करणारी स्पेसिस असेल, ह्या टाईपची एक पॉसिबिलिटी असते. म्हणजे एवढे सगळे ग्रुप जर तिथं असतील इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप तर तिथं +I इफेक्ट
किंवा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट असलेला आपल्याला बघायला मिळतं. इट इज रिगार्डिंग टू प्लस आय अँड मायनस आय इफेक्ट. जेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्ह नेचर कमी असेल तेवढं पॉझिटिव्ह इफेक्ट जास्त असतो, हे लक्षात ठेवा. इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर जेवढं कमी असेल तेवढा पॉझिटिव्ह आय इफेक्ट जास्त असतो. मग अशा आपण काय बघितलं, हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर हायर इज दी मायनस आय इफेक्ट. इथं काय येणार, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट हॅव हाय प्लस आय इफेक्ट. म्हणजे त्याच्याशी रिलेटेड जर ऑर्डर बघितली तर बेरिलियम घ्या, बोरॉन घ्या किंवा कार्बन घ्या, ह्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात कमी, त्यामुळं हा जास्तीत जास्त प्लस आय इफेक्ट दाखवणार. त्याच्यापेक्षा हा दाखवेल थोडा कमी, सगळ्यात कमी मग हा दाखवेल. सिमिलरली अजून एक्झाम्पल बघितले तर ह्याच्यामध्ये सुद्धा जे निगेटिव्हली चार्ज ॲटम किंवा ग्रुप आहेत, प्लस आय इफेक्ट न्यूट्रल ग्रुपपेक्षा जास्त कोण दाखवतात, तर ही ऑर्डर आपण कन्सिडर करू शकतो. तर हा एकंदरीत तुमचा कुठला इफेक्ट आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट. ह्याच्यावरती तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन जर बघितले तर नीट जेईच्या जे MCQ असतात त्याच्यामध्ये जे आत्ता मी रिएजंट सांगितले किंवा तुम्हाला ऑर्डर दिलेली जाते आणि त्याच्यावरती मग MCQ इंडक्टिव्ह इफेक्टवरती विचारले जातात. आणि मग अशी जे आपण बघितलं की इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल त्याच्याशी रिलेटेडसुद्धा तुम्हाला कॅटेगरी दिली जाते. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईल कोण आहे आणि न्यूक्लिओफाईल कोण आहे हे फाइंड आउट करा, अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. इट इज रिगार्डिंग टू दी टाईप्स ऑफ रिएजंट आणि त्या टाईप्स ऑफ रिएजंटला जोडून आज आपण एक इफेक्ट बघितला, इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके स्टुडंट, नेक्स्ट लेक्चरला मग पण पुढचा इफेक्ट बघूया. ओके.